खुर्द येथील गोविंद सीताराम शेटे या शेतकऱ्याच्या ऊसाची तोडणी सुरू असताना 3 बिबट्याची बछडी ऊसाच्या शेतात आढळली। याबाबतची माहिती वन विभागाला समजतात ओतूर विभागाचे वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी त्यांचे कर्मचारी घटनास्थळी पाठवले आहेत। शेटे यांच्या ऊसाची तोडणी सुरू असताना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मजुरांना ऊसाच्या शेतामध्ये ही 3 बछडी आढळली। त्यांनी याबाबतची माहिती ऊस मालक शेटे यांना दिली। शेटे यांनी वन विभागाला ही माहिती कळवल्यावर वन विभागाचे कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित झाले। वन कर्मचाऱ्यांनी ही 3ही पिल्लं सुरक्षित ठिकाणी हलवलेली आहेत। बिबट्याची ही 3 लहान बछडी अतिशय लहान असल्यामुळे पुन्हा त्यांना बिबट्याच्या मादीकडे सोडून द्यावं लागणार आहे। त्यामुळे रात्री ही 3ही पिल्लं ऊसाच्या शेतामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवून मादीच्या कुशीत सोडली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैभव काकडे यांनी दिली। सध्या ऊसाच्या तोडणी अंतिम टप्प्यात असून उन्हाळा कडक असल्यामुळे बिबटे देखील सैरभैर झाल्याचे पाहायला मिळते। ज्या ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची पिल्लं आढळली त्या ठिकाणी ऊसाची तोडणी थांबवली असून कदाचित बिबट्याची मादी उग्र रूप धारण करून मजुरांवर हल्ला करू शकते। त्यामुळे वन विभागाने याबाबतची दखल घेतलेली आहे। ज्या ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची पिल्लं आढळली त्याच ठिकाणी रात्री उशिरा ही पिल्लं सुरक्षित ठिकाणी ठेवून बिबट्याच्या मादीच्या कुशीत सोडण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे। त्या ठिकाणी कॅमेरे देखील लावण्यात येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट विंगर टाइम्स बोरी खुर्द। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।